हिनी करायला घेतले तर एवढं मस्त नाही वाटत, पण ठीक आहे. मी नाही सांग. मागच्या वर्षी आम्ही घरात राहायला आलो डायरेक्ट गणपती नंतर. बघा मखरचा जो काम तिथं ठेवलेला तो तिथल्या तिथंच आहे. आता आम्ही डायरेक्ट मखरचं काम चालू करायला आलो म्हणून इकडं आलो आहे. आता इथून मखरचं काम चालू करणार आहे आम्ही. हे बघा तसं मागच्या वर्षी ठेवलेला, मागच्या वर्षी काय होता बघा, मागच्या वर्षी काय होता आणि आता काय आहे. आता इथून मखरचं काम आम्ही चालू स्टापलरच्या पिना काढायला घेतल्या सगळ्याकडून. आम्ही गेल्या वर्षीचा डेकोरेशन तसंच ठेवून गेलो. बघा पाट पण तिथंच होता. आता आम्ही आलोय, आता तो काढतो. हे काढतात सगळं. हे बघा सगळं काढला आता आम्ही. बघा या पत्रावलींचं डेकोरेशन करायचं आहे आम्हाला. ते ड्रोन आहेत इथे, अजून पत्रावले आहेत आणि अजून लागतील ते आम्ही आणू. इथे ट्राय करून बघता ते होतात का जॉईन झाल्या. इथं स्वतः तिथं टेबलावर बादशासारखं बसलाय ना, म्हणूनच ती कामं सांगतात. यो हांजा तो हांजा, मी कलाकार आहे. कांचा कलाकार आहे. बघू कलाकारला काही जमला नाही. युपीनची आयडिया दिली बघ, परफेक्ट राहिले. हे बघ खेचून पण निघत नाही. वाव नाही. युपीन तुझं सामान राहिलेलं. आता मी चाललो परत पनवेलला सामान आणायला. कसं आधी सगळं सामान जात नाही, आता तिथं आयडिया आली काय काय आणायचं ते. आता मी घेऊन येतो लगेच. हा सामान घ्यायला आलो ओल्ड पनवेलला आणि नुसती ट्रॅफिक भेटत चालले आम्हाला. हे नुसतं माझ्या ऑफिस चालतं. गणपती दिवस ट्रॅफिक असणार. रेशन कमी आणि आम्ही खायला जास्त आल्यावर मग अशी मीने वेळा पिशवीन होतं ते 2 वडापाव खाल्लं. नंतर आम्ही तो मलकीचा बिस्किट खाल्ला ना. आता आम्ही परत समोसा घेऊन आलो. आता ते डेकोरेशन अजून 5-6 पत्रावल्याच लावलं ना आम्ही तिथं. दुसरं अजून काय कशां काहीच नाही आमचा. बघा कोमल हे ड्रोनचे तोरण बनवते इथं. आपल्या इकडं चालू आहे काम, बाकी आहे थोडा. जी मागची बाजू कंप्लीट झाली ही बघा. आता आम्ही साईडचं बागे असं कट करून घेतो. वरचं काम चालू केलं आम्ही. हे तार लावतात आता. वरती सपोर्टसाठी तारा लावल्यात आणि त्याच्यावर पुट्टा ठेवलाय. पुट्टा जॉईन करते. त्याची लाईट गेली तरी मेहनत चालू आहे बघा. कसा तारेने जॉईन करून घेतला. आता इथं आम्ही पत्रावले लावू. तर एक साईड झाली आमची, ही साईड राहिली. बाजूला अजून थोडा सपोर्ट द्यायला घेतला, ते पत्रावले हलायला नको म्हणून. आज आमचा ठरवलेला तितका काम कंप्लीट झालेला आहे. आता आपण भेटू उद्या. मागची साईड किती परफेक्ट लागले बघा, मस्त. हे साईडला हिनी करायला घेतले तर एवढं मस्त नाही वाटत, पण ठीक आहे. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना जिंदगी भर याद रखी. आमच्या तिन्ही आता भिंती झाल्या. आता फक्त थोडासा वरचा डेकोरेशन राहिले आणि खाली आम्ही इथे बाजूला पत्रावल्या लावून घेतल्या 4 आणि इथं मधीन सेंटर काढला. आता मधीन पण मस्त पत्रावलीची डिझाईन बनवणार आहे. आता पूर्ण झाली का मग दाखवतो कशी बनवली ती. आम्ही इथं पूर्ण बॅक साईड कंप्लीट केलेली आहे. बघा किती मस्त वाटतंय. आधी काहीच नव्हतं वाटत, पण आता मस्त वाटतंय. फायनली आता झुंबर पण लागला आहे बघा. जस्ट लावून घेतला. तर वायर वगैरे दिसतात ते गायब होतील. थांबा झुंबर तुम्हाला लाईट दाखवतो. कोमल लाईट चालू कर, पण चालू कर डबल एकदा. हा बघा झुंबर दिसणार ना तुम्हाला नीट. झुंबरची लाईट बघा मस्त झालं. आता लायटिंगचा सेटअप करू. हा वरती दिसताना लावला, हा डेमोसाठी लावलेली. ही लाईट फ्लॉप गेली, ही लाईट काढतोय मी. आम्ही साईडला स्वस्तिक करून घेतला. हे बघा आज आमच्या दोन्ही साईडच्या स्वस्तिक पूर्ण झाल्या आणि खालची लाईट कंप्लीट झाली आणि झुंबर लावून झाला. आता आम्ही उद्या करायला लागू. तर खालचं काम चालू केला, फुट्टे लावले, पत्रा लावायची सुरुवात केली. रात्रीच्या वाजलेत 1. दिवसभर बाकीचे कामं
मकर. त्याच्या ताईंचं डेकोरेशन चालू आहे. इथं बघा पानं चिटकवलंय ना, तिघांना काय काय मेहनत करायला लागते. जतीन सांग. या पहिले असं कापायला लागतंय हो. कसं कापायचा हे सुरीन सोलायचं आहे ना. सुरीन सोडल्यावर ते ग्राइंडरवर त्याला धार लावायची आणि ती फुलं चिपकवायची आणि ती अशी अशा हातात. मग मजा येतं का? मजा नाही, काटाला आली आधी आधी झोपाली मला. आता वरती पण लाईट लावून घेतली. रात्रीचं 2:30 वाजलेत. आम्ही तरी मकरचंच काम करतोय. याच्या ड्रोनमध्ये पण लाईट लावतोय. हे बघा आता पूर्ण लावली तर तुम्हाला दाखवतो. आम्ही दोघी ही कामं करतोय. ह्या पत्रावली लावायची. आता एकच साईड राहिली आमची ती वाली. ती झाली का पूर्ण दाखवतो. आज आम्ही खाली टेबलाचे हे डेकोरेशन कंप्लीट केलं आहे आणि इकडे वरचं काम चालू आहे. हे बघा इकडे लावलेत असे तोंगल आणि इकडे लावायचं काम चालू आहे यांचा. बेस बनवतो त्यांचा. आता आपल्याला पहिलं कटिंग करतो नीट. इथे खालची फिनिशिंग नीट दिसली पाहिजे. मग पत्रांची कटिंग करून मग चिटकवतो. ही बघा कशी चिटकवली. कॉर्नर इकडचं कट केली, इकडचं कट केली. तर आता दिसताना दिसेल, प्रॉपर दिसेल ते नंतर. हे बघा खालचा फ्लोरिंगचं काम पण झाला पूर्ण. आता आमची पूर्ण मखर रेडी झाली एक प्रकारे. फक्त फिनिशिंग आता मी देतो. थोडीफार फिनिशिंग द्यायची बाकी आहे. हे बघा बाहेर निघलेत नाही, यांची फिनिशिंग होईल थोडी. एकदम मखर रेडी झाली. त्याच्यावर पाट येईल ना, पाटला डिझाईन. आमचं डेकोरेशन पूर्ण झाला. बघा किती मस्त झालं. वाव ब्युटिफुल. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.